नमस्कार. डीम कन्व्हेन्स म्हणजे काय? डीम कन्व्हेन्सला मराठीमध्ये आपण बोलतो एक तर्फी मानवी अभिहस्तांतर प्रस्ताव. डीम कन्व्हेन्स हे का आलं, हे आणण्यामागचं कारण काय आहे आणि हे का झालं पाहिजे, ह्याची गरज काय आहे? नमस्कार, मी विजय बाबासाहेब साळे. नेहमीच विविध व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ज्या काही संकल्पना, योजना आणि ज्या सोयीस्कररित्या माहिती असते ती पोहोचवण्याचं आम्ही काम करत असतो. मुळात डीम कन्व्हेन्स हा जो प्रकार आहे तो नवी मुंबईमध्ये शक्यतो 12.5% घरं किंवा सिडको टेंडर प्लॉट अशा विविध गोष्टींना लागतो. त्याचं कारण असं असतं की डीम कन्व्हेन्स होत असताना एकतर मुळात जे जागा मालक आहेत किंवा जे बिल्डर आहेत, ते विकासक आहेत, हे काय करतात, एखादी बिल्डिंग बनवतात आणि त्या बिल्डिंगला नंतर कुठल्याही प्रकारचं प्लॉट ट्रान्सफर सिडकोमध्ये करून देत नाहीत किंवा सोसायटी रजिस्ट्रेशन करून देत नाही. अशा पद्धतीमध्ये शासनाकडे ह्या अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी गेल्या होत्या. ह्या तक्रारी गेल्यानंतर अशा प्रकारे एखादा बिल्डर, एखादा विकासक त्यांना जर सहकार्य करत नाही, पण तिथे नागरिक राहत आहेत आणि त्या नागरिकांना त्या जागेचा हक्क मिळावा यासाठी शासनाने 2009 मध्ये मोफा अंतर्गत डीम कन्व्हेन्स हा जो प्रकार आहे तो आणला. डीम कन्व्हेन्स हा कशा प्रकारे करावं, ह्याच्यामध्ये लागणारी कागदपत्रांची पूर्तता काय काय असते. साधारणतः डीम कन्व्हेन्स करत असताना तुम्हाला एक नमुना अर्ज असतो, कोड फी असते, संज्ञिकांची यादी असते, म्हणजे त्याला आपण एक्सेल शीट बोलतो. त्यानंतर विकासकाला नोटीस पाठवण्यासाठी विकासकाचा पत्ता लागतो, जागा मालकाला नोटीस पाठवण्यासाठी जागा मालकाचा पत्ता लागतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये विविध प्रकारे ज्या लोकांनी घरं विकत घेतली त्या घरांचं साधारणतः ॲग्रीमेंटच्या कॉप्या ज्या असतात त्या लागतात. अनधिकृत बांधकामाचं हमीपत्र आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला वाद जर तुमचा न्यायालयामध्ये प्रविष्ट असेल तर न्यायालयीन वादचं एक हमीपत्र लागतं, अनधिकृत बांधकामाचं हमीपत्र लागतं. अशा विविध प्रकारे, आणि जर ती तुमची लँड सिडको कडून झालेली असेल ॲग्रीमेंट त्याचं, तर सिडको ॲग्रीमेंट टू लीज हा जो प्रकार असतो तो लागतो. काही लोकांचं असं म्हणणं आहे की ॲग्रीमेंट टू लीज झालं म्हणजे आमचं लीज डीड झालं. लक्षात ठेवा, ॲग्रीमेंट टू लीज आणि लीज डीड हा दोन्ही वेगवेगळे प्रकार आहे. आज आपण त्याबद्दल चर्चा करत नाहीये. तर आपला मेन उद्दिष्ट आहे की मॅक्सिमम लोकांनी ज्यांनी अजून सुद्धा प्लॉट ट्रान्सफर केले गेलेले नाहीये सिडको बरोबर आणि ते प्लॉट ट्रान्सफर करायचे राहिले आहेत, अशा लोकांसाठी हा डीम कन्व्हेन्स हा जो प्रकार आहे त्यामध्ये